आघात. लेखिका प्रिया उंबरकर. वाचक स्वर सिद्धी गायकर. दुर्वाला शुद्ध आली तसं तिला स्पेशल रूम मध्ये शिफ्ट करण्यात आलं. डोळे उघडताच तिने पहिला बाळाबद्दल विचारलं. त्याचा चेहरा बघण्यासाठी ती आतुर झाली होती. फक्त मुलगा झालाय एवढं ऐकूनच तिची शुद्ध हरपली होती. त्यामुळे आता आपल्या कान्हाचा चेहरा बघण्यासाठी तिचे डोळे आसुसले होते. सिस्टर, माझं बाळ कुठे आहे? इथेच आहे. दुसरी सिस्टर घेऊन येते. काही वेळातच एक नर्स हातात बाळाला घेऊन आली. दुर्वाचा तर जणू श्वासच रोखला होता. नर्सने हसतच बाळाला तिच्या जवळ ठेवलं. तसं तिने मान वळवून त्याच्याकडे पाहिलं तर तो शांत झोपला होता. त्याचा चेहरा बघताच तिच्या चेहऱ्यावर एक समाधानाचं हसू पसरलं. तिने एकाच हाताने बाळाला जवळ घेतलं आणि त्याच्या कपाळावर ओठ टेकवत काही क्षणासाठी डोळे बंद करून घेतले. त्याचा स्पर्श ओठांना होताच तिच्यासाठी जणू संपूर्ण जग तिथेच थांबलं. आई होण्याचं सुख काय असतं याचा तिला प्रत्यय आला. आपल्या उदरात वाढलेल्या जीवाला प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहण्याचं सुख सध्या ती अनुभवत होती. ती एक टोक त्याच्या चेहऱ्याकडे बघत होती. काही वेळानंतर त्याने हालचाल करायला सुरुवात केली. झोपेतच त्याने एक आळस दिला आणि हातपाय वाकडे तिकडे करायला सुरुवात केली. ते बघून ती गालातच हसली. तिची तर त्याच्यावरून नजरच हटत नव्हती. त्याच्या सानिध्यात तिला बाकी सगळ्या गोष्टींचा विसर पडून गेला होता. स्वतःच्या वेदना सुद्धा ती विसरली होती. काही सेकंदांनंतर त्याने डोळे उघडले आणि बोट तोंडात घालत तो ती चोखू लागला. त्याला भूक लागली असेल. तुम्हाला जमेल का फीड करायला की आम्ही मदत करू? तशी दुर्वा त्या नर्सकडे बघू लागली. तिच्या एका हाताला सलाईन सुरू होता. त्यामुळे त्याला फीड कसं करायचं ते तिला समजत नव्हतं. तिच्या चेहऱ्यावरचा गोंधळ त्या नर्सने बरोबर ओळखला. तशी ती पुढे झाली. तिने दुर्वाचा बेड थोडा वर केला. तशी ती किंचित वर उचलली गेली. नंतर त्या नर्सने बाळाला अलगद हातात घेत दुर्वाच्या मांडीवर ठेवलं. तिला ते व्यवस्थित पकडून दिलं. नर्सच्या मदतीने दुर्वाने तिच्या कान्हाला दूध पाजायला सुरुवात केली. पण जसं त्याने दूध प्यायला सुरुवात केली तसं तिच्या संपूर्ण शरीरभर एक करंट वाहून गेला. आई झाल्याची पहिली चाहूल तिच्या पूर्ण शरीरभर वाहून गेली. डोळ्यात आपोआप पाणी यायला सुरुवात झाली. तिने त्याला थोडस वरती धरत त्याच्या गोबऱ्या गालावरून अलगद बोट फिरवलं. पण त्याच्या गालाला हात लावताच त्याचे कापसासारखे गाल लाल लाल झाले. तो खूप गोरा होता, अगदी मऊ मऊ कापसासारखा. माझा कान्हा. तिने खाली झुकत त्याच्या कपाळावर ओठ टेकवले. त्याचं दूध पिऊन झालं तसा तो बाजूला झाला. तिला तर त्याच्याकडे नुसतं पाहावंसं वाटत होतं. बाकी सगळ्या गोष्टींचा जणू विसर पडून गेला होता. त्याचं दूध पिऊन झालं तसं नर्सने त्याला तिच्या मांडीवरून उचलत शेजारच्या पाळण्यात टाकलं.
आणि तिला पुन्हा व्यवस्थित झोपवलं. सिस्टर, तुम्ही त्याला तिकडे का ठेवलं? माझ्या जवळच असू द्या ना. तुमची फॅमिली वेटिंगवर आहे त्याला भेटायला, म्हणून थोडा वेळ पाळण्यात ठेवलं. सगळ्यांची भेट झाली की मग पुन्हा तुमच्या जवळ देईन. तेव्हा कुठे दुर्वाला बाकी सगळ्यांची आठवण झाली. त्याच सोबत सत्यजितची सुद्धा आठवण आली. त्यांना मुलगी हवी होती आणि मुलगा झालाय म्हणजे ते नक्कीच हिरमुसले असणार. या विचाराने तिला थोडं वाईट वाटलं. मी त्या सगळ्यांना आत पाठवते. सिस्टर निघून गेल्या. काही वेळातच दरवाजा उघडला गेला. आणि एक एक करत पाटील आणि निंबाळकर फॅमिली आत आली. सगळ्यात आधी दिवाकरराव घाईघाईने आत आले. त्यांनी दुर्वाच्या जवळ जात तिच्या डोक्यावरून हात फिरवला. तू ठीक आहेस ना बाळा? त्यावर तिने फक्त मान हलवून होकार दिला. त्यांच्यासोबत रत्ना सुद्धा तिच्या जवळ आल्या. त्यांनी पण तिच्या गालावरून हात फिरवत तिची चौकशी केली. दुर्वाचं लक्ष सत्यजितकडे गेलं तर तो थोडा मागे उभा होता, पण त्याची नजर तिच्यावरच होती. त्याला सुद्धा तिच्या जवळ जायचं होतं, पण सध्या पूर्ण फॅमिली तिच्या आणि बाळाजवळ गराडा घालून होते. त्यामुळे त्याने थोडा वेळ शांतच राहणं पसंत केलं. शिवा आणि सूर्या दोघांनीही पाळण्यातून आत डोकावून पाहिलं, तर छोटे पाटील हातपाय ताणून मस्त खेळत होते. काय रे गधड्या, एवढी काय घाई झाली होती तुला यायची? तू मागच्या गाडीने आला असतास तरी चाललं असतं. आधी आमच्या प्रिन्सेसला येऊ द्यायचं ना. नाहीतर काय, आता आलाच आहेस तर राहा. पण एक गोष्ट लक्षात ठेव, तू जरी आधी आला असलास ना तरी आम्ही मात्र आमच्या प्रिन्सेसचेच लाड करणार आहे. बरोबर आहे की नाही रे शिवादा? सूर्या, कसला डॅम्बिस आहे रे हा. आपण ह्याला धमक्या देतोय आणि हा मस्त आपल्याकडे बघून हसतोय. हो ना शिवादा, अगदी तुझ्यावरच गेलाय बघ. निर्लज्जम सदा सुखी. काय मग, काय म्हणतायत आमचे छोटे पाटील? दुर्वाची चौकशी करून आता सगळे बाळाकडे वळाले. तिच्या जवळची गर्दी कमी होताच तो पुढे आला. तिच्या जवळच्या स्टूलवर बसत त्याने तिचा हात हातात घेतला. थँक्यू सो मच एंजल. सॉरी जीत, मी तुमची इच्छा पूर्ण नाही करू शकले. जी तुझी इच्छा आहे तीच माझी इच्छा आहे, आणि शेवटी बाळ तर आपलंच आहे ना. त्याचे डोळे तुमच्यासारखे आहेत. पुढील 3 दिवस हॉस्पिटलमध्येच निघून गेले. चौथ्या दिवशी तिला डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी मात्र सत्यजितने कोणाचंही काहीही ऐकलं नाही. डिस्चार्ज मिळाल्यानंतर तो तिला सरळ पाटीलवाड्यावर घेऊन आला. त्याचा हट्ट बघता बाकी कोणी काहीही बोललं नाही. रत्नाला खूप इच्छा होती तिच्या बाळंतपणाची, पण सत्यजित पुढे त्यांचं काही चाललं नाही.
बोलता बोलता 10-12 दिवस असेच निघून गेले. पाटील वाड्यात बाळाची बारी अगदी वाजत गाजत आणि जल्लोषात साजरी झाली. कान्हाच्या येण्याने पूर्ण वाडा दुमदुमून गेला होता. सर्वजण आता एका मिशनवर लागले होते आणि ते मिशन म्हणजे बाळाचं नाव काय ठेवायचं. रोज नवनवीन संशोधन होत होतं. रोज रात्री बैठक बसायची. कुणी काही नाव सजेस्ट केलं की त्या नावावर चर्चा व्हायची. पण अजूनही कुणाचंच त्या नावावर एकमत झालं नव्हतं. असंच एके रात्री दुर्वाने एक नाव सुचवलं आणि त्या नावावर सगळ्यांनी एकमत दर्शवलं. फायनली बाळाचं नाव तेच ठेवायचं असं ठरलं. बाळाचं नाव जसं ठरलं तसे सगळे नामकरण विधीच्या तयारीला लागले. बाळाची आत्या म्हणून सत्यजितने नलिनीला आमंत्रण दिलं. पुन्हा एकदा पाटील वाडा नामकरण विधीसाठी सजला. छोटासा कान्हा नवीन कपडे घालून तयार झाला होता. त्याचे ते सिल्की सोनेरी केस त्याच्या गोऱ्या रंगाला शोभून दिसत होते. नामकरण विधीला सुरुवात झाली. दुर्वाने नलिनीच्या कानात नाव सांगितलं. तशी ती खुश झाली. चला आत्याबाई, पटकन नाव ठेवा, गर्दीतून कोणीतरी म्हणाला. तशी नलिनी थोडीशी खाली झुकली आणि तिने बाळाचं नाव सांगितलं. आजपासून पाटलांचा सगळा कारभार हेच बघतील. ऐका हो ऐका, नाव आहे यांचं सक्षम सत्यजित पाटील. नलिनीने कुर्र करत त्याच्या कानात नाव सांगितलं. तसं बायकांनी तिच्या पाठीवर धपाटे दिले. सत्यजित आणि दुर्वा कौतुकाने त्यांच्या सक्षमकडे बघत होते. त्याला रडू नव्हतंच, उलट माणसं पाहिली की तो खुश व्हायचा. फक्त भूक लागली की रडायचा. अगदी थाटामाटात नामकरण सोहळा सुद्धा पार पडला. बघता बघता पुढचे 3 महिने सुद्धा असेच निघून गेले. आता दिवाळी आली. सक्षम 3 महिन्यांचा झाला होता. पालथा पण पडायला लागला होता. सक्षमच्या येण्याने पूर्ण घर जणू आनंदून गेलं होतं. दिवसभर आपापल्या कामाला जाणे आणि रात्री त्याच्यासोबत मस्ती करणे, यातच सगळ्यांचा दिवस निघून जायचा. आज पाडवा होता. राधा आणि ताराची ही पहिली दिवाळी होती आणि त्याच सोबत त्यांचा पहिला पाडवा होता. तिघींनीही आपापल्या नवऱ्यांना उठण्याने अंघोळ घातली. मस्त अंघोळ करून नवीन कपडे घालून त्या पाडव्याच्या ओवाळणीसाठी पाटावर बसले. सक्षम अक्कासाहेबांकडे होता. शिवा, सूर्या, पोरींचा पहिलाच पाडवा हाय. ते गिफ्ट का फिफ्ट म्हणतात ते आणलंय का नाही? सगळ्यात आधी माईंनी अप्पांना ओवाळलं. कितीतरी वर्षांनंतर ते सुद्धा आज त्यांचा पाडवा सेलिब्रेट करत होते. अप्पा, माईला चांगलं गिफ्ट द्यायचं. मी काय गिफ्ट देणार बाबा, मी आता रिटायर्ड झालोय. सगळा कारभार तर माझी तिन्ही मुलंच बघतात. मी तर काय फार फार 1500 देऊ शकतो.
जेव्हापासून अप्पांना काठीच्या आधाराने का होईना चालता यायला लागलं होतं, तेव्हापासून त्यांच्यामध्ये एक वेगळाच कॉन्फिडन्स आला होता. ते आता पहिल्यापेक्षा जास्त आनंदी राहू लागले होते. त्यात सक्षममुळे त्यांच्या आनंदात अजून भर पडली होती. एकूणच घरात आता प्रसन्न वातावरण निर्माण झालं होतं. माईंनी अप्पांना ओवाळलं तसे आता सगळे अप्पा काय गिफ्ट देतील या एक्साइटमेंट मध्ये होते. अप्पांनी खिशातून एक एनव्हलप बाहेर काढलं आणि ताटात ठेवलं. तसंच सगळ्यांच्या कपाळावर आठ्या पसरल्या. अप्पा, तुम्ही खरंच पाकिटातून 500 रुपये देताय माईला? माई, बघ बरं त्या पाकिटात काय आहे. तसं माईंनी हसतच पाकिट हातात घेतलं आणि उघडलं तर त्यात काही कागदपत्र होती. माईंनी ती कागदपत्र पाहिली, पण त्यावर जे काही लिहिलं होतं ते वाचून त्यांच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. शिवाला राहवलं नाही तसा तो माईजवळ गेला. त्याने कागदपत्र स्वतःच्या हातात घेतली आणि त्याचा मजकूर वाचून त्याच्याही चेहऱ्यावर आश्चर्य पसरलं. शिवादा, सस्पेन्स नको ठेवू यार, सांग ना काय आहे त्यात. माई तिच्या आई वडिलांची एकुलती एक मुलगी होती. त्यामुळे आजी आजोबांच्या आणि माईच्या जाण्यानंतर ती सगळी जमीन अप्पांच्या नावावर झाली. त्यातली काही जमीन अप्पांनी NGO, अनाथ आश्रम आणि शाळा बांधायला दिली होती. पण तरीही 20 एकर जमीन शिल्लक होती. त्याच जमिनीवर आता अप्पा हॉस्पिटल बांधणार आहेत, ज्याचं नाव असेल जानकी देवी हॉस्पिटल. हे हॉस्पिटल म्हणजे आजोबांचं, म्हणजेच माईंच्या वडिलांचं स्वप्न होतं. माईला ते स्वप्न खूप आधीच पूर्ण करायचं होतं. पण मधल्या काळात तिच्यासोबत हे सगळं घडलं आणि तिचं ते स्वप्न अर्धवटच राहिलं. वाव अप्पा, खरंच खूप छान गिफ्ट देताय तुम्ही माईला. सत्यजित मात्र शांत होता. त्याला हे सगळं आधीच माहित होतं. त्याने आणि अप्पांनी मिळूनच हे सगळं केलं होतं, जे बाकीच्यांसाठी सरप्राईज होतं. माईंनी खूप कौतुकाने आपल्या नवऱ्याकडे पाहिलं. साथ देणारा नवरा असेल तर बाई काहीही करू शकते या गोष्टीवर त्यांचा विश्वास बसला होता. सगळ्यांना अप्पांचं गिफ्ट आवडलं. आता दुर्वाने सत्यजितला ओवाळलं. सत्यजित आता काय गिफ्ट देणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. तिने औक्षणाचं ताट खाली ठेवलं आणि त्याच्याकडे पाहिलं. त्याने पण हसूनच खिशातून एक एनव्हलप काढलं आणि तिच्या ताटात टाकलं. डोंट टेल मी भाई की वहिनीला आता तू डायरेक्ट एक सेपरेट शहर बांधून देणार आहेस. दुर्वाने ते एनव्हलप उघडलं आणि आतली कागदपत्र बघून आता ती शॉक झाली. जीत, हे काय आहे? हे एक छोटस गिफ्ट आहे तुझ्यासाठी. आणि आता तुला बिझनेस मध्ये लक्ष घालायची गरज नाहीये. तुझी आवड म्हणजे तुझी पत्रकारिता, तुझी प्रेस, आणि तू त्यातच लक्ष घालावं असं मला वाटतं. आपण एक नवीन स्टुडिओ सुरू करतोय, ज्याचं सगळं काम तुला बघायचंय. मी रीना सोबत पण याबद्दल बोललोय. ती सुद्धा तुझ्यासोबत काम करायला तयार आहे. तसे सगळे शॉक झाले. दुर्वाला तर यावर विश्वासच बसत नव्हता. आनंद तर खूप झाला होता, पण सक्षमचा विचार तिच्या डोळ्यासमोर आला. तो अजून खूप लहान होता आणि त्याला सध्या तिची गरज होती.
पण जीत, सक्षम अजून लहान आहे. अगं मग काय झालं? तो लहान आहे म्हणून तू तुझी स्वप्न विसरायची का? आणि तसंही सगळं काम पूर्ण होईपर्यंत तो सुद्धा 6-7 महिन्यांचा होईल. एकदा का तो वरचं खायला लागला की आम्ही घेऊ त्याची काळजी. आणि तू आता बाकी गोष्टींचा विचार करू नकोस. तू आता फक्त तुझ्या स्वप्नांचा विचार कर. तसं तिला अजूनच गहीवरून आलं. नवरा तर चांगला होताच, पण अशी सासू आणि असं सासर मिळणं खरंच भाग्याचं होतं. दुर्वाने डोळ्यातलं पाणी पुसून ते एन्व्हलप स्वतःच्या हातात घेतलं. नंतर नंबर होता शिवा आणि ताराचा. तारा शिवाला ओवाळू लागली. हा नक्कीच वहिनीला शिऱ्याचा बॉक्स देणार. आय एम डॅम शुअर. चला शिव, द्या माझं गिफ्ट. तसं त्याने सुद्धा खिशातून एक एन्व्हलप काढलं. भाई, आज तो मेरे को एकदम अंबानी वाली फीलिंग आ रही है रे. भाई, आज तो मेरे को एकदम अंबानी वाली फीलिंग आ रही है. ताराने मात्र उत्सुकतेनेच ते एन्व्हलप उघडलं. आतले डॉक्युमेंट्स बघून तिचा चेहरा बघण्यासारखा झाला. वहिनी, अशा हिंदी सिरियल सारख्या रिॲक्शन देऊ नकोस यार. हार्ट फेल होईल माझा. बघू बरं काय गिफ्ट दिले त्याने. आई शपथ, शिवादास स्वतःच्याच बायको सोबत पार्टनरशिप मध्ये कंपनी काढतोय. लाईक सिरियसली? अरे तुला कंपनीच द्यायची होती तर डायरेक्ट गिफ्ट करायची ना. ही पार्टनरशिप कशाला? सूर्या, मी फक्त तात्पुरती पार्टनरशिप करतोय. ताराची आधीपासून इच्छा होती स्वबळावर कंपनी सुरू करायची, आणि त्यासाठी तिच्याकडे तितका फायनान्स नाहीये. म्हणून मी विचार केला की जोपर्यंत कंपनी डेव्हलप होत नाही तोपर्यंत तिच्या सोबत पार्टनरशिप करायची, आणि अर्ध्या कंपनीचा फायनान्स मी करणार आहे. बाकीचं तिला लोन घेऊन देणार. आता ते तिच्यावर आहे की तिच्या कर्तृत्वावर सगळं लोन ती कसं फेडते. जोपर्यंत मी इन्व्हेस्ट केलेले पैसे मला मिळत नाही तोपर्यंत आमची पार्टनरशिप राहणार, आणि जेव्हा माझे पैसे मला मिळतील तेव्हा पूर्ण कंपनी तिची होईल, आणि आता सगळं काम तिलाच बघावं लागेल. तसं ताराच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. गेल्या वर्षभरापासून ती शिवासोबत त्याच्या कंपनीमध्ये काम करत होती, पण तरीही तिच्या मनाचं समाधान होत नव्हतं. कारण तिच्या बिझनेस आयडियाज खूप वेगळ्या होत्या, ज्या ती या कंपनीमध्ये इम्प्लांट करू शकत नव्हती. मला चालेल, तारा पटकन म्हणाली. चला आता सूर्यदेवा, तुमची पाळी आली. राधाने किंचितच लाजून ते ताट हातात घेतलं. सूर्या पाटावर बसला. ती त्याच्या समोर जाऊन उभी राहिली आणि तिने त्याचं औक्षण केलं. औक्षण करून तिने ताट बाजूला ठेवलं. तसं त्याने सुद्धा खिशातून एक एन्व्हलप बाहेर काढून तिच्या हातावर ठेवलं. तिने खुश होत एन्व्हलप उघडलं, पण त्यातल्या गोष्टी बघून तिचे डोळेच बाहेर यायचे बाकी राहिले, कारण त्यात तिचा पासपोर्ट आणि US ची 2 तिकीट्स होती. आपण अमेरिकेला फिरायला जातोय? फिरायला नाही, आपण तुझ्या कोर्ससाठी जातोय. जिथून मी माझा बिझनेस मॅनेजमेंटचा कोर्स पूर्ण केला तिथेच मी तुझं ऍडमिशन घेतलंय. त्यांच्याकडे नको बघूस.
त्या सगळ्यांना ऑलरेडी माहितीये आणि सगळ्यांच्या सहमतीनेच मी हा निर्णय घेतलाय. पण 2 वर्ष तुम्ही तिकडे? त्यात इतकं विशेष वाटण्यासारखं काय आहे राधा बेटा? तुम्ही बायका आम्हा नवऱ्यांसाठी सगळं सॅक्रिफाईस करायला तयार असता. मग नवऱ्यांनी 1-2 वर्ष सॅक्रिफाईस केलं तर काय बिघडलं? आणि जेवढं काम तो तिथून करू शकेल आम्ही तेवढंच त्याला देऊ. बाकी बघायला आम्ही दोघं आहोत की इथे. प्रश्न 2 वर्षांचाच तर आहे. एकदा तुझे पण स्किल्स डेव्हलप झाले की मग तुम्ही दोघं एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून पुढचं काम करू शकता. बिझनेस साठी स्किल्स खूप महत्वाचे असतात, त्यामुळे ते शिकणं खूप गरजेचं आहे. येस राधा, तुला जायला हवं. तारानेही दुजोरा दिला तसं तिने मान हलवून होकार दिला. त्याच रात्री आज बाहेरच्या गार्डन मध्ये सगळ्यांनी मोठी चटई अंथरली होती. त्यावर गाद्या टाकून सगळे वर्तुळ करून गप्पा मारत बसले होते. त्यांच्या मधोमध छोटासा सक्षम हातवारे करत होता. मध्येच पालथा पडत होता आणि सगळे कौतुकाने त्याच्याकडे बघत होते. मध्येच त्याला उचलून घेत त्याच्या कोवळ्या गालावर चुंबनाचा वर्षाव करत होते. वर बाल्कनीतून सत्यजित ते चित्र बघत होता. आपल्या घरच्यांना त्याने इतक्या आनंदात यापूर्वी कधीही पाहिलं नव्हतं. काय झालं जीत? वॉशरूम साठी म्हणून वर आलात आणि इथेच थांबलात? खाली चला ना. तसं त्याने मागे वळून पाहिलं. ती सुद्धा त्याच्या जवळ येऊन उभी राहिली. तिनेही वरून खालचं ते चित्र पाहिलं. तसं तिच्याही चेहऱ्यावर स्माईल आली. एंजल, आय जस्ट विश की हे घर कायम असंच हसत खेळत राहू दे. आता या घरावर कसलीही संकट येऊ नयेत, एवढी एकच इच्छा आहे माझी. त्याची अवस्था समजून घेत तिने त्याच्या खांद्यावर हात ठेवला. तसं त्याने एकाच बाजूने तिला स्वतःच्या मिठीत घेतलं. जीत, आयुष्य म्हटल्यावर संकट येणारच. कधी सुख तर कधी दुःख. हे चक्र चालूच राहणार. विष ही मागा की कितीही संकट आली तरी आपल्यातली ही एकी कधीही तुटता कामा नये. जितका विश्वास आज आपल्या सगळ्यांमध्ये आहे ना, तो शेवटपर्यंत राहावा. बरोबर आहे तुझं. तिला स्वतःच्या बाहुपाशात कैद करत त्याने तिच्या कपाळावर ओठ टेकवले. खाली सगळे जण हसी मजा करत सक्षम सोबत खेळत होते आणि वरती त्या घराचा मुख्य कणा दुर्वाजीच्या रूपात एकमेकांच्या मिठीत उभा होता. सुखदुःखाचं चक्र तर अविरत सुरूच राहणार होतं. पण पाटील घराण्यातली ही एकी भविष्यात त्यांच्या मुलांमध्ये सुद्धा अशीच राहील का? हे तर येणारा काळच सांगणार होता. आजचा भाग हा आघात या कथेचा शेवटचा भाग आहे. आघात ही कथा आणि त्यातील सर्वच पात्र, खास करून पाटील ब्रदर्स, आपल्या जीवनाचा जणू एक भाग बनले होते. प्रसिद्धी क्रिएशन्स वरील पहिली कथा म्हणून आपल्या सर्वांसाठीच आघात नेहमीच खास राहील.
तुम्ही सगळ्यांनी या कथेला इतका उत्स्फूर्त प्रतिसाद दिलात. प्रसिद्धी क्रिएशन्सला, प्रियाला आणि मला इतकं प्रेम दिलत, यासाठी खूप खूप मनापासून आभार. आणि आता आघात ही कथा संपली म्हणून नाराज होऊ नका. पाटील फॅमिली लवकरच पुन्हा तुमच्या भेटीला येईल. पण प्रसिद्धी क्रिएशन्सवर तुम्हा सर्वांसाठी खलनायक ही नवीन कथा सुरू करण्यात आली आणि या कथेलाही तुम्ही असाच भरभरून प्रतिसाद द्याल अशी आशा आहे. आता आपण खलनायक या कथेच्या नवीन भागासोबत भेटू. धन्यवाद.